सगळ्यांना दिसली, पण बापाची घालमेल कुणी नाही पाहिली. आई म्हणजे दुधावरची साय, वासराची माय. मग बापाचं स्थान नक्की काय? न मागता आधार देत आहे, न दाखवता प्रेम करत आहे. लेकीसाठी बाबा खरंच खूप खास आहे. अहो बाबांचा आता बाबा झालाय, पण त्याच्यातला हिरो अजून तसाच राहिलाय. संसारात झालेली व्यस्त खूप होत नाहीत आता, खूप भेटीगाठी. फक्त एक आवाज दे बाबा, ही लेक धावत येईल तुमच्यासाठी. बाबा म्हणजे एक सहनशील, उदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, ज्याच्यामुळे टिकून आहे आज सर्व लेकींचं अस्तित्व, ज्याच्यामुळे टिकून आहे आज सर्व लेकींचं अस्तित्व. आई नेहमी सोबत असते, पण बाबा नसूनही कायम सोबत असतात. म्हणूनच आज या मंचावर नवतारका ग्रुप सविनय सादर करीत आहोत माझे बाबा. काठपदरी साडी ग पैंजण हे पायामध्ये, नंतर कशी शोभे हिचा नाकरी ग. काजळ हे डोळ्यामध्ये, हिरव्या हाती बांगड्या, मराठ मुळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय
तुम्ही कशी तुम्ही कशी काय ग, काय झालं? काही नाही ग, आज बाबांची आठवण झाली. अचानक काय? मस्त आपण मंगळागौर खेळतोय आणि मध्येच काय बाबा? ते मध्येच नाही, हा खेळ आणि आयुष्यामध्ये आले. मी आणि बाबा दोष झालोय. अगं बाई, नेमकं काय बोलायचंय तुला? हेच की आज मी एवढी मज्जा करते कारण माझे बाबा. ते तर आमच्या पण आहेत. अगं वेडाबाई, बाबा बाबा असतात, तुझे माझे असे नसतात. आठवतंय का, तुझ्या लग्नात सगळ्यात साधे कपडे कोणाचे होते? सगळ्यांना वाकून हात कोण जोडत होते? अगं स्वतः दिवसभर उपाशी राहून तुम्ही जेवलात का, जेवून जा, कोण बोलत होतं? खरंच आज खूप मिस करते मी बाबांना. हो ग, खरं बोललीस. खूप केले बाबा. त्यांनी जे केलंय ते कशातच मोजता येणार नाही. इतर बाबांना कायम असताना पाहिजे, पण त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे किती टेन्शन, त्रास, कुटुंबासाठी घेतलेली मेहनत होती हे कधी बाबांनी आम्हाला जाणवूनच दिलं नाही. माझा घोडा, माझी गाडी आणि लग्न झाल्यावर माझा साथी, माझे बाबा. स्वतःची स्वप्न सोडून ऑलवेज माझ्यासाठी जगले ते माझे बाबा. हो, स्वतःचं सुख न बघता जे नेहमी माझ्यासाठी जगले ते माझे बाबा. अगं कोण होते मी? माझी ओळख म्हणजेच माझे बाबा. सासरी माझा सन्मान होतो याचं कारण म्हणजे माझे बाबा. आज समाजात माझी ओळख म्हणजे फक्त माझे बाबा. बाबा म्हणजे माझा सपोर्ट सिस्टम. बाबा म्हणजे माझा आधार. बाबांचं श्रीमंत किंवा गरीब असणं महत्वाचं नसतं. बाबांचं असणंच खूप महत्वाचं असतं. आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्ही जवळ नाही आहात, सो कुणीच बोलत नाही. घाबरू नकोस, मी आहे ना. संकट आली की कोणी दिसत नाही बाबा, फक्त तुम्ही दिसता, पण आवाज येत नाही. तू ठीक आहे ना बेटा? लग्न झालं तरीही त्यांच्यावर आधारित असलेली मी आणि माझा तो आधार माझे बाबा. आता माझ्या मुठीत ते बोल नाही, ज्यामुळे मी नेहमी सुरक्षित फील करत होते. ते बोल परत माझ्या मुठीत येईल का? लव यू बाबा. जो मांगू वो दे दिया कर है जिंदगी, जो मांगू वो दे दिया कर है जिंदगी. कभी तो मेरे बाबा जैसा बन जा. जेब खाली है मगर मना करते नहीं देखा. मैंने मेरे बाबा सा अमीर कोई शख्स नहीं देखा.
मला कुठे घे बाबा. काही सादरीकरणानंतर निशब्द शांतता हाच मोठा प्रतिसाद असतो असं मला वाटतं. पुढच्या आविष्काराकडे बोलूया. जीवपालाय जिजाऊ. जीवपालाय जिजाऊ पटकन आपण स्टेजवर घ्यायचे. थोडंसं तुमच्या ग्रुपबद्दल म्हणेन. म्हणजे एक थोडासा विचार आहे की जेव्हा लागतं दुःख तेव्हा आपण आई गं म्हणतो, पण जेव्हा संकट येतात तेव्हा आपण बापरे म्हणतो. जेव्हा आई दुधावरची साईसारखं असते, फार कोमळ असते बरोबर, पण बाबा नारळासारखे असतात, बाहेरून कडक असतात आणि आतून नरम असतात. म्हणजे शेवटला जे थीमचं एक्झिक्युशन होतं ते खूप सुंदर होतं. म्हणजे आज इथे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते थीम करणं आणि समोर पोचवणं खूप महत्त्वाचं असतं, जे तुम्ही पोचवलं. थँक्यू सो मच. जीवपालाय जिजाऊ ग्रुप हा पारंपरिक आहे. त्यानंतर सखी कलानृत्य